नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं, जजसाहेब हे माधवीताईंना बोलू लागतात, खरं सांगा, तुमची मुलगी मुक्ता म्हणजेच मुक्ता कोळी ही कोळींच्या घरात राहते की नाही? तरी इंद्राताई खाली मान घालून उभ्या असतात. त्यांना टेन्शन आलेलं असतं की माधवीताई काय बोलणार. माधवीताई जजसाहेबांना काही सांगतीलच. तितक्यातच सही धावतच तिथे येते आणि मोठ्यानेच मुक्ताला आवाज देऊ लागते आणि आल्या क्षणी ती लगेचच मुक्ताला बिलगते. ती खूप घाबरून गेलेली असते. तेव्हा सावनीही सईला आपल्या जवळ घेण्याचा प्रयत्न करते. ती सईला बोलू लागते, सई बाळा ये ना गं माझ्याजवळ, अगं तुझी मम्मा आली आहे. मात्र सई काही जात नाही. ती मुक्तालाच बिलगून असते. ती पुन्हा एकदा सावनी सईला बोलवण्याचा प्रयत्न करते. मात्र सई काही जात नाही आणि हे सगळं जजसाहेबांनी पाहिलेलं असतं की सईला सगळ्यात जास्त मुक्ताची गरज आहे. तरी जजसाहेब सईला बोलू लागतात, सई बाळा अगं अजिबात घाबरू नको, मी आलो आहे ना इथे, मग ये ना माझ्याजवळ. तरी सईही मुक्ताला विचारून मगच जजसाहेबांच्या बाजूला जाऊन बसते आणि जजसाहेबांना बोलू लागते, तुम्ही मला घेऊन जाणार आहात का? तरी जजसाहेब बोलतात, नाही बाळा, मी तुला घेऊन जाण्यासाठी नाही आलो आहे. तरी ती बोलते, नाही मला माहिती आहे तुम्ही मला माझ्या मुक्ताईपासून लांब करताय, पण प्लीज मी खरंच सांगते, मला माझ्या मुक्ताईपासून कधीच लांब करू नका. मला इथेच राहायचं आहे माझ्या मुक्ताईसोबत. तरी मुक्ताई खूप इमोशनल झालेली असते. तरी सईही जजसाहेबांना विनंती करू लागते की काही झालं तरी मी माझ्या मुक्ताईला सोडून कुठेच जाणार नाही, मला फक्त माझी मुक्ताई हवी आहे. तरी जजसाहेबही सईजवळ पाहू लागतात. तर सावनीही सईला बोलू लागते, अगं सई, तुझी मुक्ताई इथे राहतच नाही ना, त्यांचं भांडण झालं आहे आणि आजीने तर तिला घराबाहेर काढलं आहे. मग तू इथे कशी राहणार आहेस सांग? अगं तुझी मुक्ताईच इथे नाही आहे, म्हणून मी तुला बोलते की तू आता माझ्यासोबत चल तुझ्या मम्माजवळ, तुला हवं नको ते सगळं मी पाहीन. मात्र सावनीच्या या बोलण्यात सई काही फसत नाही. तर मी सावनीही तिला बोलू लागते, मला तूच सांग, तुझी सई मुक्ताई इथे राहते का? नाही ना? तितक्यातच सई बोलू लागते, मुक्ताई माझी इथेच राहते आणि मी, पप्पा, मुक्ताई सर्वजण याच घरात राहतो. हे उत्तर ऐकताच सावनीचं मात्र पायाखालची जमीनच सरकते. सावनी ही सईजवळ पाहतच बसते. तरी सई बोलू लागते, हो आम्ही सर्वजण एकत्रच राहतो. तरी सावनी बोलते, काय बोलते सई तू हे? तरी सागरही खूप खुश झालेला असतो. तो सावनीजवळ पाहू लागतो आणि बोलतो, पाहिलंत का, झालं समाधान? मगापासून मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण नाही, तुम्हाला काही ऐकून घ्यायचंच नाही आहे. अहो आम्ही सर्वजण खोटं बोलू, खोटं तर आम्ही बोलतच नाही आहोत, पण समजा आम्ही खोटं बोलू, पण ही एवढीशी सई खोटं बोलणार आहे का? नाही ना? तरी सावनी बोलते, नाही सई खोटं बोलते, तुम्ही सगळेजण मिळून खोटं बोलताय. त्यावेळी सागर बोलतो, तुम्हाला आता मी कसं समजावू, आम्ही कोणीच खोटं बोलत नाही आहोत. सईची मुक्ताही इथेच राहते आणि तसंही आम्ही खोटं का बोलू तुम्हीच सांगा. आणि सगळी हॅपी फॅमिली काही लोकांना बघवत नाही आहे ना, म्हणून हे सगळं चालले आहे. तरी सागरा मुक्ताच्या खांद्यावर हात ठेवतो आणि जजसाहेबांना बोलू लागतो, नशिबाने सोन्यासारखी बायको मिळाली आहे आणि या बायकोला मी माझ्यापासून कधीच कुठे जाऊ देणार नाही. त्याही याच घरात इथेच राहतात आणि हेच खरं आहे, त्यामुळे आम्हाला खोटं बोलायची काही गरजच नाही. तरी सावनी बोलू लागते, खोटं, हे सगळं खोटं आहे. ही लोक एकत्र येऊन सगळेजण खोटं बोलत आहेत. मला सांगा, जजसाहेब जर ही एकत्र राहत असतील तर ही मुक्ता गेस्ट लेक्चरसाठी दिल्लीला जाणार आहे. तुम्हीच विचारा तिला, तिने ही ऑफर ॲक्सेप्ट केली आहे की नाही? तरी सावनीला ह्या सगळ्या गोष्टी कुठून समजल्या याचा विचार सागरला पडलेला असतो. तरी जजसाहेब ही मुक्ताला विचारू लागतात, मिस सावनी जे बोलत आहेत ते खरं आहे का? तुम्ही गेस्ट लेक्चरची ऑफर स्वीकारली आहे का? तरी मुक्ताही जजसाहेबांच्या प्रश्नाजवळ पाहू लागते आणि त्यांना बोलू लागते, हो हे खरं आहे, मी गेस्ट लेक्चरची ऑफर स्वीकारली आहे, पण ही काल परवाच आलेली ऑफर आहे, त्यामुळे अजूनही माझा विचार फिक्स नाही झाला आहे. तरी सागर बोलू लागतो, हो त्या जाणार आहेत गेस्ट लेक्चरसाठी, कारण काही झालं तरी मीच त्यांना बोललो आहे ही संधी सोडू नका. मला माहिती आहे ते करिअरही आणि ह्या सईलाही नीट सांभाळतील. प्रश्न फक्त 3 महिन्यांचा आहे आणि ह्या 3 महिन्यासाठी मी त्यांचं करिअर का खराब करायचं? ते तर सर्व व्यवस्थितच सांभाळतात. त्यांचं करिअर आणि घरही त्यांनी सगळं नीटच सांभाळलं आहे आणि यापुढेही ते सगळं नीट सांभाळतील असा माझा विश्वास आहे. पण ह्या बाहेरच्या लोकांना आमच्या ह्या घरामध्ये काय प्रॉब्लेम असतो ना, खरंच काही माहीत नाही. त्यांच्यासाठी फक्त पैसा आणि आराम महत्त्वाचा असतो, पण नाही, मुक्ता कोळींसाठी त्यांची नाती महत्त्वाची आहेत. आजपर्यंत त्यांनी आई म्हणून सईसाठी खूप काही केलं आहे आणि यानंतरही ते सईची काळजी घेतील हे मलाही माहिती आहे. आणि राहिला प्रश्न सईचा, तर मुक्ता कोळी या ज्यावेळी दिल्लीला जाणार आहेत त्यावेळी सईलाही सोबतच घेऊन जाणार आहेत. एक तास सावनीला मात्र खूप राग आलेला असतो. तर जजसाहेब बोलू लागतात, सई बाळा,
तू अजिबात काळजी करू नकोस. तुला तुझ्या मुक्ताईपासून कोणीच दूर करू शकत नाही. आणि आज मी तुला प्रॉमिस करतो की तुला तुझ्या मुक्ताईपासून मी कधीच वेगळं करणार नाही. हे मी दिलं तर तुला एक प्रॉमिस आहे. तरी सई खूप खुश झालेली असते. तरी जजसाहेब बोलू लागतात, सई बाळा तू अजिबात काळजी करू नकोस. तरी सई खूप खुश होते आणि जजसाहेबांना थँक्यू बोलते. तरी सावनी ही जजसाहेबांना बोलू लागते, अहो प्लीज माझं ऐकून घ्या, हे सर्वजण खोटं बोलत आहेत. मात्र जजसाहेब सावनीचं काही ऐकून न घेता तिथून निघून जातात. तरी सावनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते. मात्र जजसाहेब काही सावनीच्या बोलण्याला फसत नाहीत आणि तिथून निघून जातात. तर जजसाहेब निघून गेल्यानंतर सावनी ही त्यांच्या मागोमाग निघून जाते. इंद्राताई देवाचे आभार मानत बोलू लागतात, सुटलो एकदाचे. तर मुक्ताची आई श्रीखंड पुरीचे प्लेट घेते आणि घरातून निघून जाते. त्यानंतर मुक्ताचे वडील ही मुक्ताला बोलू लागतात, मुक्ता चल आपल्या घरी. तरी मुक्ता ही आपल्या वडिलांसोबत निघणार असते. तितक्यातच सई ही मुक्ताला पकडून राहते. तरी स्वाती बोलू लागते, सई अभ्यास करायचा आहे ना बाळा, असं बोलून ती मुक्ताला पासून सईला वेगळं करत असते. मात्र सई काही जायला तयार नसते. तरी मुक्ता बोलू लागते, सई बाळा तू तुझा अभ्यास करून घे, मग तुझी मुक्ताई तुला भेटायला येईलच. तरी स्वाती ही सईला आतमध्ये घेऊन जाते. तर मुक्ता ही घरी जायला निघालेली असते. तरी सागरा मुक्ताला थांबवत बोलू लागतो, प्लीज थांबा. तरी मुक्ता काही थांबत नाही. तरी सागर बोलू लागतो, थँक्यू. आज तुम्ही इथे वेळेत आलात आणि झालेला सगळा गोंधळ तुम्ही सांभाळून घेतलात आणि आज तुम्ही आमची बाजू मांडली, म्हणून आज आमच्यासोबत सई आहे. खरंच थँक्यू. तरी मुक्ता बोलते, थँक्यू बोलायची काहीच गरज नाही, कारण हे सगळं मी माझ्या मुलीसाठी केलं आहे, सईसाठी. आणि सईसाठी काही करत असताना कोणी मला थँक्यू बोलायची गरजही नाही, असं बोलून मुक्ता तिथून निघून जाते. तरी सागरा मनाशीच बोलू लागतो, मुक्ता लवकरच मी सन्मानाने तुम्हाला या घरात परत घेऊन येणार आहे आणि त्यासाठी मला आरतीला भेटणंही महत्त्वाचं आहे. आरतीला भेटलो तरच हे सगळे प्रश्न आपोआपच सुटतील आणि तो आरतीला भेटायचं ठरवतो. तर दुसरीकडे मुक्ता घरी आल्यानंतर मुक्ताचे वडील हे मुक्ताला बोलू लागतात, या मुक्ता गोखले खरंच तुम्ही ॲक्टर आहात असं वाटायला लागलं. अहो तुमच्यापेक्षा तर तुमची आई आणि सासू, स्पेशली कौतुक तर त्यांचं करायला हवं. आणि मला कळत नव्हतं की एवढे दिवस एवढे चांगले ॲक्टर माझ्या आजूबाजूला असून मलाच कसं माहीत नव्हतं. तुझी सासू आणि आई तर एकदम मैत्री असल्यासारखे वागत होते. तरी मुक्ताची आई बोलू लागते, नाही ते कधीच शक्य नाही. हिची आई सासू आणि मी जन्मात मैत्री होऊ शकत नाही. मला तर त्यांचं तोंडही पाहायचं नव्हतं, पण काय करणार ना, मला त्यांचा एवढा राग आला होता ना, पण मी कशी गोड वागले ना हे माझं मलाच माहिती. पण खरंच हे असं काही करायची वेळ माझ्यावर येईल असं मला कधी वाटलंही नव्हतं. तरी मुक्ताचे वडील मुक्ताला बोलू लागतात, मुक्ता जज साहेब येणार आहेत हे तुला कळालं होतं का? तरी मुक्ता ही घडलेला सगळा प्रसंग सांगू लागते. तेव्हा ती बोलू लागते, सई बाळ माझ्याजवळ आली होती आणि सई मला बोलू लागली की मुक्ताई खरंच मला तुम्ही सावनी मम्माजवळ पाठवणार आहात का? कारण मला आदित्य दादाचा कॉल आला होता. त्यावेळी तो मला बोलला की आज घरी मोठी पार्टी ऑर्गनाईज केलेली आहे, का तर माझ्या स्वागतासाठी सावनी मम्मा आता मला कायमचं इकडून घेऊन जाणार आहे. तरी सई खूप रडत असते. तरी सावनी आपल्याला घेऊन जाणार या गोष्टीने सई खूप हळवी झालेली असते. तरी सई मुक्ताला बोलू लागते, मुक्ताई मला तुझ्यापासून कधीच दूर करू नको आणि मला तुझ्यापासून लांब नाही जायचं आहे. ज्यावेळी सावनी ही जजसाहेबांना घरी घेऊन येत असते त्यावेळी मुक्ताने आपल्या घरातून पाहिलेलं असतं की सावनी ही जजसाहेबांना घेऊन येते आणि त्याचवेळी मुक्ताला कळालेलं असतं की आता सावनी काहीतरी नवीन गोंधळ घालणारच आहे. त्यावेळी तिने तिच्या आईला बोललेली असते, आई आज तुला मला मदत करावीच लागेल. काही झालं तरी माझ्या सईचा प्रश्न आहे, कारण सावनीचा आता नवीन काहीतरी डाव आहे. ती जजसाहेबांना घेऊन आली आहे आणि हे लग्न फक्त सईसाठी झालं होतं, पण आज जर जजसाहेबांना कळालं की मी त्या घरी राहतच नाही तर तिची कस्टडी ते सावनीजवळ देतील. पण मला तसं नाही होऊ द्यायचं आहे. तरी मुक्ताने आपल्या आईलाही कन्व्हिन्स केलेलं असतं की आता आपण सागर कोळी यांच्या घरी काहीतरी घेऊन जायचं आहे, म्हणजे असं दाखवायचं आहे की आमच्या दोन घरामध्ये काही घडलंच नाही आहे. तरी मुक्ताची आईही मुक्तासाठी हे सगळं काही करायला तयार होते, फक्त सईसाठी. तरी मुक्ताने वडिलांनीही आपल्या कन्व्हिन्स केलेलं असतं आणि ठरल्याप्रमाणे ते कोळींच्या घरी जातात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं बापू घरी आलेले असतात. तरी बापू बोलू लागतात, म्हणजे एवढं सगळं घडून गेलं तर? तरी बापूंना इंद्राताई बोलू लागतात, मला माहिती आहे हे सगळं काही मुक्तानेच केलेला प्लॅन आहे. मुक्ता आपल्यापासून सईला लांब करते आहे आणि मी काही झालं तरी माझ्या सईला माझ्यापासून लांब जाऊ देणार नाही. मुक्ता सईला मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करते आहे. सईला बघून आपली तोंडं बंद होतील ना, आणि म्हणूनच मुक्ता ही सईची ढाल म्हणून वापर करते आहे. म्हणून आपण तिच्या सगळ्या चुकांना पांघरून घालायचं का? नाही, मी असं काही होऊ देणार नाही. माझी सई इथेच राहणार आहे. मी तिला तिची ढाल आणि हत्यार बनवू देणार नाही.
बापू हे इंद्राताईंना बोलतात, बस कर इंद्रे आता. अगं हे सगळे शब्द तुझ्या तोंडून येतात तरी कुठे? अगं एक लक्षात ठेव, आज जे काही आहे ना ते मुक्तामुळे आहे. आपली सही कोणामुळे आपल्याला मिळाली आहे? फक्त मुक्तामुळे. जर मुक्ता इथे आलीच नसती ना, तर आज आपली सही त्या सावणीसोबत गेली असती. चाललं असतं का तुला? अगं आजही ही परिस्थिती मुक्तानेच सावरून घेतली. आजही आपल्याला या सगळ्या संकटातून आपल्या सुनबाईनेच वाचवलं आहे. पण नाही, तुला तिचं कौतुकच नाही आहे ना, फक्त आणि फक्त तुला तिचा अपमानच करायचा असतो. अगं जरा तरी विचार कर, तिने आपल्यासाठी काय केलं याची तुला काहीच किंमत नाही आहे का? त्यावेळी इंद्राताई बोलतात, नाही, आपल्याला तिची गरज नाही आहे, तर तिला आपली गरज आहे, कारण तिला मूल होत नाही आहे ना म्हणून. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्ताच्या वडिलांना देसाई साहेबांचा कॉल आलेला असतो आणि ते सोसायटीच्या हिशोबासाठी निघून जातात. मुक्ताला मात्र झालेल्या सगळ्या गोष्टीचं खूप टेन्शन आलेलं असतं. त्यावेळी मुक्ताची आई मुक्ताला पाहते आणि मुक्ताला लागते, मुक्ता, अगं तुला हवं तसं झालंय ना, मग आता कशाचा विचार करतेस? मी मुक्ताही तिच्या आईला लागते, अगं आई, आज आपण सगळं सांभाळून नेलं, पण पुढे कसं होणार? आपण सईला कसं समजवायचं? तरी मुक्ताही आईला लागते, थँक्स आई, तू तुझ्या तत्वांच्या विरोधात जाऊन मला मदत केलीस. दुसरीकडे पाहायला मिळतं, इंद्राताई या बापूंना लागतात, काय जादू केली आहे त्या मुक्ताने मलाच माहीत नाही. प्रत्येक जण फक्त तिची बाजू घेत आहेत, पण मी कोयत्याची शपथ घेऊन सांगते, मी त्या मुक्ताला माझ्या घरात घेणार नाही. तेही बापू लागतात, बस कर आता इंद्रे, खरं खोटं काय आहे ते माहीत करून घ्यायचंच नाही आहे का तुला? अगं जोपर्यंत खरं खोटं बाहेर येत नाही ना, तोपर्यंत निष्कर्षापर्यंत पोचू नको. तरी इंद्राताई लागतात, म्हणजे जावई बापू दोषी? अगदी कधी असे वागले आहेत का त्यांच्यावर संशय घ्यावा असा? अरे तो एकतर देवमाणूस आहे, एवढ्या खानदानी घरातल्या माणसावर आपण आरोप लावणं योग्य आहे का? आणि माझ्या जावयावर पूर्ण विश्वास आहे. माझा जावई म्हणजे देवमाणूस आहे आणि तो असं करणं शक्यच नाही. ते बापू लागतात, म्हणजे तुला तुझ्या सुनबाईवर संशय आहे तर? तरी हे सगळं कार्तिकला ऐकून लक्षात येतं की काही झालं तरी बापूंचा आपल्यावर विश्वास नाही आहे, त्यामुळे इथं राहणं हे खूप रिस्की आहे असा विचार करून इथून कुठेतरी निघून जायचं असा तो विचार करू लागतो. तर दुसरीकडे मुक्ताची आई ही मुक्ताला लागते, मुक्ता, बस झालं, या सगळ्याची शिक्षा तू का भोगायची आहेस? आणि मला आता एक वचन दे की तू दिल्लीची ऑफर स्वीकारणार आहेस. तर मी मुक्ताही आईला वचन देते की मी दिल्लीची ऑफर स्वीकारून लेक्चरसाठी नक्की जाणार आहे. तर मी मुक्ताची आई ही खूप खुश झालेली असते. तर पुढील भागात पाहायला मिळतं, हर्षवर्धन हा सावनीला बोलतो, जोपर्यंत तू सागरला पूर्णपणे बर्बाद करत नाही तोपर्यंत मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही. हे ऐकून सावनीला धक्काच बसतो. सावनी विचार करू लागते. सई ही मुक्ताला विचारते, मुक्ताई, पप्पा पण आपल्याला भेटायला येणार का? तरी मुक्ता हो बोलतात. सई ही खूप खुश झालेली असते. तर दुसरीकडे सागर हा सर्वांना बोलू लागतो, माझा कार्तिकवर पूर्ण विश्वास आहे आणि चूक मुक्तांची आहे. असं बोलताच कार्तिकला वाटू लागतं की सागरचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे आणि सागरचा विश्वास पाहून कार्तिकही खूप खुश झालेला असतो. आदित्य हा सागरला फोन करून विचारला लागतो, पप्पा तुम्हाला आता खरंच आवडत नाही आहेत ना? कारण तुम्ही सहीला त्यांच्यासोबत पाठवताय म्हणून, आणि तुम्ही माझ्यासोबत खोटं तर बोलत नाही आहेत ना? आदित्यचा हा प्रश्न ऐकून सागर काहीच बोलत नाही. आदित्यच्या या प्रश्नाला सागर काय उत्तर देईल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.